सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनाने श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेतील धार्मिक विधींना आजपासून प्रारंभ झाला। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेस सुरुवात झाली आहे। उत्तर कसब्यातील हिरे अब्बू यांच्या वाड्यातून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास योगदंड सिद्धेश्वर कंठीकर यांनी शेटे वाड्यात आणले। शेटे वाड्यात मानकरी रितेश थोबडे यांनी योगदंडाला हळद कुंकू पुष्पहार घालून पूजा केली। त्यानंतर हिरे अब्बू व हब्बू यांची पाद्यपूजा करून प्रसाद देण्यात आले आहे। यावेळी हिरे अब्बू परिवार, हब्बू परिवार तसेच इतर मानकरी उपस्थित होते। 2020 साली आलेल्या कोरोनाचे संकट पुन्हा एकदा उभे राहते की काय असे वाटत आहे। त्यामुळे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या कृपेने हे सावट संपूर्ण देशातील संपावे अशी अपेक्षा आणि अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधींना आजपासून प्रारंभ झाले। शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे। मानकरी रितेश थोबडे यांनी हिरे अब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हिरे हब्बू यांची पादपूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे। या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपणा सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे की आपण पाहिलेलं आहे 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीने सगळ्या जगाला व्यापलं होतं। आता कोरोनाचा पुन्हा उद्भव होतो की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनात येत आहे। अशी कोणतीही महामारी सोलापूर नव्हे तर भारताला नको, जगालाही नको आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा। सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। आपणा सगळ्यांना शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो। प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सगळ्यांना विनंती। सगळ्यांना सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेबद्दल शुभेच्छा। आज शेटेवाड्यामध्ये आपण इथे योगदंडाची पूजा करून हब्बूरायांचे पाद्यपूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। आजच्या प्रसंगाचं महत्त्व म्हणजे जो महाराजांची यात्रा सुरू होते आता आणि अक्षता सोहळा असतो हे सर्वांना माहिती आहे। अक्षता सोहळ्याच्या आधी नवरदेव नातेवाईक यांना जवळच्या लोकांना बोलवून खेळवणाचा कार्यक्रम करून त्यांना जेवण देण्याचा जो कार्यक्रम असतो तो इथे गेले शेकडो वर्षांपासून शेटेवाड्यात चालत आलेला आहे। अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः इथे ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि तेव्हापासून आमचे पूर्वज इथे ही प्रथा चालू ठेवलेली आहे। गेली 10 ते 12 वर्ष झाले मला हा मान मिळाला आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडते याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेतून चालू होते आणि वर्ष अशा प्रकारे पूर्ण वर्ष सेवा करायचा योगदान मिळावा अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो।